शुभ सकाळ. कसे आहात? आशा करते की सगळे स्वस्त आणि मस्त असाल. टेरेसवरचे हे तुळशीचे रूप आपल्याला शुद्ध हवा तर देतच आहे. त्यासोबतच आपल्या मनातील किंवा विचारांची नकारात्मकता दूर करण्याचाही प्रयत्न करत असेल. आजचे रुटीन सुरू करूया. वाजलेले आहे 6:15. मी उठलेले होते 5:30ला आणि त्यानंतर रुटीन सुरू करूया. कुलूला स्कूलला पाठवायचं आहे आणि त्यासाठी डबा बनवायचा आहे आणि डब्यावर छान छान मेन्यू असतो. तो आपल्याला आज बनवायचा आहे जेणेकरून आपल्या मुलांनी तो डबा फिनिश करायला हवा. तर मग आज मी त्याच्यासाठी छान असे ताज्या मेथीचे पराठे बनवते आहे आणि मेथीचे पराठे त्याला खूप आवडतं आणि तो ऑलमोस्ट फिनिश करून आणतो टिफिनवर. तर मला असं वाटतं की त्याच्यासोबतच हेल्दी पण असतं आणि तो फिनिश करतो याच्यामुळे मला छान पण वाटतं. मी त्याला रोज 7:15 ते 7:30 पर्यंत उठवते आणि तेवढ्या वेळात त्याचं होऊन जाणार. त्यानंतर त्याने ब्रश केलेला होता आणि इकडे येऊन बसला किचनमध्ये. मग मी त्याला हळदीचं दूध दिलं कारण की मग त्याला खोकला आहे तर हळदीचं दूध जरा बरं पडतं त्याला. आणि इकडे डोळे मिटत पेंगत ते दूध पितोय. त्यानंतर त्याला स्कूलला सोडलं. स्कूल बसचा टाईम झाला होता. त्याला मी सोडून आले आणि इकडे मग आल्यानंतर माझं वर्कआउट सुरू झालेलं होतं. जे टास्क आहे ते कंप्लीट करायचं होतं. मच्छरदाणी काढायची होती आणि ब्लँकेट्स वगैरे घडी करून ठेवायचे होते. हे तर रोजचं रुटीनमध्ये आहेच, पण त्याबरोबरच आपल्याला घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवायची सवयसुद्धा लागलेली आहे. आपण कधी आपल्या आईसारखं झालो हे आपल्याला कळलं नाही ना, कारण की आपलं लग्न झालं तेव्हा आपण अल्लड होतो आणि आता आपल्याला मूल झालं आहे. त्यानंतर आपण त्याचं सगळं करतोय जसं आपली आई लहानपणी करायची. टिफिन बनवायची, त्यानंतर आपल्याला तयार करायची, स्कूलमध्ये पाठवायची, आपली काळजी घ्यायची. तसेच आपण आईसारखं झालं आहे आता आणि कधी हा बदल घडला ते कळलंच नाही. आणि इकडे मग मी टेरेसला आले. सगळं घरचे काम आवरून आणि स्वतःला जरा वेळ दिला आहे आणि वॉकिंग केली. सोबतच टेरेसवर छान-छान असे फुलांची झाड आहे. थोडेफार का आहे, पण आहेत आणि छान असं चक्रीचे फूल लागलेले होते आणि सकाळचं वातावरण खूप सुंदर होतं. सूर्योदय झालेला होता. तितकंसं सूर्य उगवलेला नव्हता कारण की फेऱ्या मारून खाली आले आणि खाली बेडरूममध्ये हे कुंड्या ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये ॲलोवेराचं झाड आहे, त्यानंतर शोकेसचे झाडं आहेत आणि इकडे मी आणलेले होते लास्ट मंथला, पण ते ना सुकून गेलेले होते. मग ते सुकलेले पान त्याचे काढायचे होते आणि त्याला कट करून घ्यायचं होतं, पाणीसुद्धा द्यायचं होतं. तर माझं हेच काम सुरू होतं, की जे सुकलेलं झाड आहे ते थोडंसं बहरावं आणि त्याला पानं, फुलं थोडंसं यावं. सॅटर्डे किंवा संडेला खूप जास्त कपडे निघतं, त्यामुळे मग सॅटर्डे संडेचे कपडे जेही सुकलेले असतात ते एका जागी आणून ठेवते. त्यानंतर मला जसा वेळ मिळतो ना, तसा मग मी घड्या घालायला सुरुवात करते. तर आज मला थोडाफार का होईना वेळ होता. तर मग इकडे सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेते आणि मग जागच्या जागी ठेवून देते म्हणजे पसाराही होणार नाही आणि क्लीन झाल्यासारखंही दिसेल घर. त्यानंतर हा रात्रीचा व्हिडिओ आहे आणि याला खायचं होतं कॉर्न. तर त्याचं तो आपलं काम करतोय, सोलून देतोय मला ते आणि तो सांगतोय, "आई मी सोलून देतो आणि तू मला भाजून दे कारण मला खायचं आहे आणि ते यम्मी यम्मी लागतं." ते सगळेजण मित्र खातात माझे, टिफिनवर सुद्धा आणतात. तर मग मला तू भाजून दे, मग मी खाणार. मग त्याला भाजून दिलं आणि छान त्याची मेहनत बघून मला खूप आनंद झाला. कारण की त्याने असं नाही म्हटलं, की "मला खायचं आहे आई तूच दे मला सोलून आणू आणि मला खायचं आहे." म्हणजे त्याने स्वतः त्याची मदत केली आणि मग मला दिलं ते सोलून आणि इकडे मग मी त्याला ते कॉर्न भाजून दिलं. अ, ताजं असलं की कसं गोड-गोड छान लागतं आणि त्याचे दाणेही खूप टेस्टी लागतं. तर मग त्याला मग दिलं ते भाजून आणि सोबत हळदीचं दूध पण सायंकाळी दिलं. सोबत माझा चहासुद्धा बनवलेला होता सायंकाळचा. तर असे तीनही काम एका वेळी झालेले होते आणि छान भाजून दिल्यानंतर मग त्याचं एक्साइटमेंट एक हातात पकडून होता आणि एक भाजत होतं. तर शांतपणे तो वेट करत होता. त्यानंतर रात्रीचं जेवण बनवायला घेतलं आणि आज जेवणामध्ये बनवायचं होतं पुरणपोळी आणि सणाचा स्वयंपाक असं जसं बनवायचं तसं बनवायचं होतं. कारण की कुल्लूचे बाबा घरी होते आणि जेव्हा तो घरी असतो तेव्हा आमच्यासाठी रोजचाच सण असतो. कारण की खूप रेअर आमच्यासोबत असतो आता बाहेर ड्युटी असल्यामुळे. तर मग तो जेव्हाही असतो तेव्हा जेही खायचं असलं ते आम्हाला बनवायचं तो आल्यानंतरच.
तर मग इकडे पुरण शिजायला टाकलं. सोबतच मग इकडे भज्याचं पण भिजवून घेतलं आणि पोळी बनवायची होती, त्यामुळे कणिक पण मळून घेतली. कणिक थोडीच मळलेली होती, कारण की पुरणाच्या पोळ्या बनवायच्या आहेत, त्यामुळे पोळ्या कमी खाणार. तर कुल्लूसाठी फक्त आणि 1-2 आम्हाला पण असं म्हणून पोळ्या पण बनवलेल्या होत्या. आणि भजी छान अशी तळून घेतली, खुसखुशीत भजी झालेली होती आणि कुल्लूला गरम भजी फार आवडतात, त्यामुळे मग त्याला जसं मी भजी तयार केली तसं मग त्याला खायला पण दिलं. आणि त्याचं चाललेलं होतं की "बाबा मला फिरवायला घेऊन चल." तर मग मी इकडे स्वयंपाक करत असताना मग त्याचा बाबा त्याला फिरवायला पण घेऊन गेला आणि छान अशी कुरकुरीत भजी झालेली होती. आणि तो घरी पोहोचला. त्यानंतर मग त्याला खायला पण दिली आणि त्याने खाल्लीसुद्धा गरम भजी. जेवायच्या वेळी तो खाणार नाही, पण असं गरम भजी दिली की मग तो खातो. आणि मलाही गरमच भजी आवडतात. तर भजी पण माझी आटपत आलेली होती. मस्त भजी केली, कढी केली. त्यानंतर ना पुरण शिजायला टाकलं. त्याला थोडाफार उशीर लागतो. तर मग पुरण जसं झालेलं होतं तसं थंड झालं आणि त्यानंतर मग मी याला सांगितलं की मला जरा हेल्प हवी आहे तुझी. तर पुरण यंत्र काढलं मी आणि पुरणात जरा मला बारीक करून दे, म्हणजे दोघंही हेल्प करून आपला स्वयंपाक लवकर होणार. तर मग तोही मला हेल्प करत होता आणि छान असं पुरण बारीक झालेलं. त्यानंतर मग पुरणपोळी बनवली, तूप गरम केलं आणि छान असं आमचं जेवण रेडी होतं. छान कढी, भात, भजी, पोळी, पुरणाची पोळी, तूप आणि छान असे पदार्थ करून पहिलेच पोट भरलेलं होतं. त्यानंतर मग आम्ही छान असं तृप्त होऊन जेवण केलं. जेवण झाल्यानंतर मग रात्री झोपायची वेळ. आम्ही इकडे नेट पण लावलेली मॉस्किटो आणि त्यानंतर तो त्याच्या बाबाला सांगतोय, की मला स्टोरी सांग आणि नवीन बुक घेऊन आले होते मी त्याच्यासाठी. तर मग तो बोलला त्याच्या बाबाला, की मला रीड करून दे तू. आणि मग हे काय आहे बाबा, ते काय, त्याचे प्रश्नाची उत्तरं चालूच होते. आणि असा होता आजचा दिवस. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तसेच मिनी व्लॉगलासुद्धा तुमचं प्रेम भरभरून मिळतंय. त्यासाठी खूप धन्यवाद आणि थँक यू फॉर पपैया वॉचिंग. पपई